साहेब इकडे पहा साहेब. सहकार दिंडी आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दिंडी आगमन झाल्याच्या फक्त स्कार्फ असतील त्या वेगळ्या. गुच्छ कोणाकडे गुच्छ. सहकार दिंडीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गुच्छ कोणाकडे कृपया प्लीज आणा. एक साईड साथ सोडा. ती गाड्या पूर्ण रिवर्स करायच्यात आपल्याला सहकार दिंडीच्या. गुच्छ सांगितलं साहेब. येतोय 2 मिनिटात. त्या गाड्या आलेल्या आहेत. कृपया बुलेटवाले बाजूला करा. 1 मिनिट साठी दोघे तिथे धरला काय धरला का. अरे वा कमाल झाली तुम्ही रजा. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे 2025. काय सांगणार जनतेला भाऊसाहेब 2 शब्द. सहकाराच्या माध्यमातून समृद्धीकडे हा सहकाराचा मंत्र आहे आणि त्याच माध्यमातून सहकाराबद्दल तमाम जनतेला माहिती व्हावी सगळी म्हणून ही सहकार दिंडीचं आयोजन नागपूरपासून तर बुलढाण्यापर्यंत केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पतसंस्था फेडरेशनचे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्हचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं चिखलीमधून रॅली काढतील आणि त्याचं समारोप हा मौनी महाराज मठामध्ये भाषणाच्या माध्यमातून होईल आणि त्या ठिकाणी सहकाराबद्दल माहिती दिली जाईल. समारोप कुठं होणार आहे दिंडीचा पुढे. शिर्डी. आंतरराष्ट्रीय 2025 सहकार वर्ष म्हणून आता सहकार दिंडीचं आगमन झालेलं आहे. काय सांगणार. आगमन होत आहे. चिखलीमध्ये सहकाराचं फार मोठं जाळं पतसंस्थांचं आहे. त्यानिमित्तानं चिखली हे पतसंस्थेचं माहेरघर समजतात आणि सहकार दिंडी चिखलीमध्ये आता प्रवेश करत आहे. चिखली पूर्ण शहरातून सहकार दिंडीचं त्या ठिकाणी मार्गक्रमण होणार आहे. शेवटी मौनी महाराजच्या मठामध्ये त्याचा समारोप होणार आहे. त्यानंतर इथून ही दिंडी बुलढाणा येथे जाऊन संध्याकाळी रात्री तिथे मुक्काम करेल आणि उद्या सकाळी तिथून पुढच्या प्रवासाला निघेल. आणि 8 आणि 9 तारखेला सहकार परिषदेचं त्या ठिकाणी शिर्डीचं आयोजन केलेलं आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की आवाहन करतो की सर्वांनी त्या ठिकाणी सहकार परिषदेला उपस्थित राहावं. समोर जाऊ नका. समोर फास्ट होत 300 लेडीच्या नंतर आपली मच्छांची गाडी राहील. मच्छांची गाडी आताची आता विनंती आपण समोर बँड वाजू नका. हॅलो हॅलो हॅलो
त्या गाडीच्या पाठमाग उभं राहा. बाकी भाऊसाहेब सहकार भाऊसाहेब सहकार दिंडीचं आगमन चिखली शहरामध्ये झालेलं आहे. काय सांगणार जनतेला 2 शब्द? महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, सहकाराला प्रतिष्ठा मिळावी या उद्देशानं या सहकार दिंडीची सुरुवात काल मुंबईमधून झाली, परवा नागपूरमधून झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास करून ही दिंडी शिर्डीला 8 आणि 9 फेब्रुवारीला जे आंतरराष्ट्रीय सहकार पतसंस्थांचं अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी येणार आहे. चिखली शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल काय सांगणार आमच्या चिखली शहराबद्दल? चिखली शहरामध्ये सहकारी पतसंस्था चळवळीला नेहमीच उत्साहवर्धक वातावरण असतं. शिर्डीमध्ये जे सर्व कार्यकर्ते आहेत हे सहकार चळवळीला वाहिलेले कार्यकर्ते आहेत. सर्व राजकीय मतभेद एकत्र विसरून सगळेजण सहकार या नावाखाली एकत्र येतात. सहकार हाच आपला पक्ष, सहकार हाच आपला गट. बरोबर अप्पा पंडितराव दोघंही माझ्या म्हणतात सहमती देत आहेत. तर चिखलीकरांवर माझं नेहमीच प्रेम आहे, त्याच्यामुळे मी चिखलीला आलेलो आहे. थँक्यू. शिवा तुझी गाडी पाठी मग प्लीज. शिवा ये समोर जरा, समोर या समोर. आवाज आधी जरा जरा बुलेट चालू करा. बुलेट चला सुरू करा. मशीन मागे घेऊन जा. मशीन जाऊ मारे 3रा नंबरवर बुलेट सुरू करा. बुलेट चालू करा. चला किती रस घ्या समोर. किती रस बँडवाले समोर घ्या. बँडवाले
शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. मला मुलांकडे गप्पा मारायला खूप आवडतं. माझ्या स्कूलमध्ये जे हॉस्टेलची मुलं आहेत मी दर आठवड्याला त्यांच्यावर गप्पा मारायला जातो. त्यांना आजोबाचं प्रेम देतो. आजोबाच्या गप्पा त्यांच्याकडे मारतो आणि चिखली नदीवर माझं विशेष प्रेम आहे. तर माझ्याकडे स्कूल आहे. त्या स्कूलचं कामकाज माझी सून बघती आणि तिचं नाव रेणुका देवीवरून ठेवलेलं आहे. तुमच्या चिखलीचं दैवत काय आहे? रेणुका माता. तुम्ही इतक्या चांगल्यापैकी लेझिम खेळलात तर मला पण तुमच्यावर लेझिम खेळावंसं वाटलं. सगळ्यात आवडता खेळ होता लेझिम. गणपती उत्सवामध्ये सुद्धा मी लेझिम खेळायचो. ही आठवण मला तुमच्यामध्ये आली, परंतु मी तुम्हाला असल्यामुळे मला तो लाभ घेता आला नाही. हे सुद्धा तुम्हाला कोणाला सुद्धा लागू नये म्हणून मी तुमच्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य बदलून टाकणार आहे. तर सहकार कसा असतो ते बघा. तुम्ही डी ओमच्या संस्थेचा, सतीश ओमच्या संस्थेचा सुदर्शन भालेराव तुम्हाला मार्गदर्शन करते. पण सहकाराला प्रेम, आम्ही जसं सहकाराचा अभिमान आहे तसं तुम्ही सुद्धा सहकाराचा अभिमान आपल्या आयुष्यामध्ये पाळा. धन्यवाद. माझ्या बाबा फक्त घोषणा द्यायची. जय सहकार, जय सहकार. धन्यवाद. खूपच छान. एका तालात संत ज्ञानेश्वर
संपूर्ण अंधार सारा, संपूर्ण अंधार सारा, उजवते आकाश तारे, गंधाळल्या पहाटेचे इथे वाहू दे आनंद वारे, गंधाळल्या पहाटेचे इथे वाहू दे आनंद वारे. एक दीप मांडल्याचा, एक दीप सहकाराचा, एक दीप समृद्धीचा आणि एक दीप कृतज्ञतेचा. या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेला आहे. या सर्व मान्यवरांना त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना त्या परमेश्वराला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे आणि समृद्धीकडे. आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्व आलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सहकारी विभाग, नागरी सहकारी बँका तथा सर्व पतसंस्था चिखली यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आकाश को आसमां को छूने की रात रखता है वो, कदम मिला के चलता है वो, गैरों को और अपनों को भी हाथ देता है वो. माननीय काका साहेब बोलते. नेता हे आमचं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सुरेश बाबा खंडूकर या ठिकाणी करतील. आता वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना केवळ त्या राहून होणार. हा कार्यक्रम निवडून जाहीर केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम घेण्याचा पहिला मान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला मिळाला आणि या कार्यक्रमाची पूर्व तयारी माननीय काकासाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 महिन्यापासून सुरू आहे. ही सहकार परिषद येत्या 8-9 जून 8-9 फेब्रुवारीला आपल्या शिर्डी येथे होणार आहे. या परिषदेकरता आपले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, सहकार मंत्री अजित साहेब, आपले सहकार आयुक्त, सहकार सचिव, केंद्रीय सहकार सचिव अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करता येणार आहे. या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे की आज जसं आपण सहकाराची ताकद चिखली दाखवली, अशी ताकद आपण 9 तारखेला निश्चितपणे आपल्या शिर्डीच्या सहकार परिषदेला आपण दाखवू आणि तिथे होणारा जो आपला सहकाराचा कुंभ आहे त्या कुंभामध्ये आपण सर्वजण सम्मिलित होऊ अशी सर्वांना विनंती करतो. आपल्याला सहकाराची शुद्धी, सहकाराची वृद्धी व सहकाराची समृद्धी करायची आहे. हे सर्व करण्याकरता आपल्या सर्वांना शिर्डी येथील कार्यक्रमामध्ये निश्चितपणे आपण त्या ठिकाणी सर्वांनी हजर राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्यामध्ये नुकतेच आलेले आपले माजी आमदार अनुराधा बँकेचे अध्यक्ष मान्य राव पंधरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. या प्रसंगी मी माझे एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय सहकार. सहकार वर्ष हे सांगितलं आणि काकासाहेब कामाला लागले. वयाच्या 73-74 वर्षी नाताना घेऊन खेळायचे वय असताना काकासाहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या सुखदुःखाचा विचार करून चळवळ मोठी झाली पाहिजे आणि सातत्यानं सर्व प्रकारचा त्रास सहन करून 200-300 किलोमीटरचा प्रवास ते रोज करतात, तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. समाजात ज्यांच्याजवळ काही आहे त्यांच्याजवळ ते घ्यायचं आणि समाजात ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांना ते द्यायचं, हे काम पतसंस्था करते. ही सहकार देती आहे. मग कॉटन मार्केट असो, सूतगिरणी असो, साखर कारखाना असो, शेती संस्था असो, त्याचप्रमाणे सोसायटी असो, त्याचप्रमाणे दूध डेअरी असो, या सगळ्या लोकांच्या सहकाराच्या माध्यमातून एक झाड महाराष्ट्रात दिलं गेलं. हिरावती सहकारी साखर कारखाना पहिला तयार झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 90 रुपये कर्ज
तेव्हापासून सातत्यानं हळूहळू भांडवलदारी कमी झाली आणि सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आली. कायदे बदलले, परिस्थिती बदलली. बदलत्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या आधी सहकारी पतसंस्थांची चळवळ तयार झाली आणि त्याच्यासाठी सहकारी कायदा पहिले इंग्लिश लोकांनी केला आणि मग प्रायव्हेट सावकाराच्या होत्या 5 रुपये 10 रुपये शेकड्याच्या गावामध्ये शेतं लिहून घ्यायचे. ते हळूहळू कमी झालं आणि गावातली पतसंस्था आजच्या 25-30 वर्षापूर्वी नांगर गहाण टाकायचे 50 रुपये द्यायचे, कुराड गहाण टाकायची 10 रुपये द्यायचे, गवत गहाण टाकायची 20 रुपये द्यायचे. काम वाढत गेलं, पैशाची व्हॅल्यू वाढत गेली, अर्थव्यवस्था बदलत गेली, खुली अर्थव्यवस्था आली आणि आज पतसंस्थांच्या जाळ्यामध्ये 1,85,000 कोटी रुपये महाराष्ट्रात खेळतो भांडवल. मी नेहमी म्हणतो की 20-25-30 जमल्या तो ठीक नाही, तो चटणी लेके 20व्या वर्षीपर्यंत तुमचं शिक्षण, 25व्या वर्षापर्यंत धंदा आणि 30 वर्षापर्यंत लग्न झालं तर वेळ लागते बाबा, नाही तर लागत नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना गावाच्या पतसंस्था तयार झाली. कोणाला इंजिनिअरिंगची ऍडमिशन घ्यायची, 3 एकर जमीन आहे, वर्ग हुशार आहे, पैसा नाही, ओबीसीचा असेल, मागासवर्गीयाचा असेल, महिला असेल, शासनाचे पैसे येतात पण पुस्तकाला पैसे लागतात, हॉस्टेलला पैसे लागतात, जाण्याला पैसा लागतो. तर 3 एकरावर 1 लाख रुपये कोणती बँक देते, 2 लाख रुपये कोणती बँक देते? पतसंस्था ताबडतोब तेवढं करतात आणि तुमचं जीवन जगते. आईचं ऑपरेशन आहे, किडनीचा रोगी आहे, कोरोना घरात म्हाताऱ्याला झालेला आहे, बहिणीचं लग्न अचानक ठरलं, चांगल्या घरची मागणी आली, थोडाफार खर्च लागतो, आता हुंडा द्यायचा प्रश्न दिवसेंदिवस कमी झालेला आहे. पण पतसंस्था या चळवळीतला असल्यामुळे, गावातला असल्यामुळे काम होते. स्टेट बँकेमध्ये कागदाला जमा माणूस खपून जातो. स्टेट बँकेचा कोणी राव, कोणी कुमार, बिहारमधून आलेला, उत्तर प्रदेशमधून, गावातले लोक त्याला माहित नाही, त्याची ख्याती माहित नाही, त्याची प्रतिष्ठा माहित नाही, कागदाचा खेळ सगळा चालतो. अर्बन बँकामध्ये रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे, त्यांना मर्यादा आहे. पण पतसंस्था अशी आहे की त्या पतसंस्थेचा अध्यक्ष, तिथला मॅनेजर, तिथला कर्मचारी, तिथला संचालक, तुम्हाला अडचण असणार, तुम्हाला जर माहित असेल की या माणसाला कर्जबाजारी घेऊन जाणे तर 25 लाख काळजी करायचं काम नाही, 10 एकर जमीन मॉर्गेज करून घ्या. पतसंस्था चळवळीचा पैसा डुबत नाही. जिथे भ्रष्टाचार असेल, जिथे स्वतः बरोबर काम करत असते, जिथे वसुली बरेच असेल तर त्या गोष्टी वेगळ्या. परंतु तुमच्या चिखलीमध्ये 0% एनपीए वाले बँकेत 3 वर्ष ते राहुल गांधीच्या पतसंस्थेमध्ये आलो, त्या तुमच्या याला आमसभेला 0% एनपीए त्यांचा आहे. 0% एनपीए, 2% एनपीए, 1% एनपीए त्याची तरतूद याचा विचार केला. अर्बन बँका बरोबर चालला नाही म्हणून अडचण झाली. आपण पाहिलं मलकापूर अर्बन बँकेवर काकासाहेब कोटीनं खूप झटके घेतले आणि त्याच्यामुळे अर्बन बँकेत पैसे टाकायचे पुन्हा त्याचा विचार करायची वेळ निर्माण झाली. आता एखादी बँक डुबली म्हणजे सगळं सरकार डुबतो अशाचा भाग नाही, परंतु मग 1 वर्षात 1 घटना जर घडली तर 100 वेळाचा विचार करावा लागतो. आणि म्हणून हे सगळं करत असताना, आर्थिक चळवळीमध्ये काम करताना एक गोष्ट महत्वाची, जसं आपण आता दीप प्रज्वलन केलं, भारतीय संस्कृती अंधारातून उजेडाकडे नेली. वाती बंद होत्या, त्या तेलात भिजवल्या गेला, त्या दीप पेटवल्या गेला आणि उजेडाकडे गेले. तसं आर्थिक क्षेत्रामध्ये काम करताना 2 वाक्य महत्वाचे, त्याचा अर्थ व्यापक प्रमाणात आहे की अर्थाशिवाय अर्थ नाही, तुमच्या अर्थाला अर्थ नाही, अर्थ कोणाचा गुलाम नाही, सर्व अर्थाचे गुलाम आहे. पैशाशिवाय काही खरं नाही. आणि हे सगळं करत असताना डोळ्यात तेल घालून तुम्हाला आपल्या संस्था चालवावं लागतं. काकासाहेबांनी चळवळ निर्माण केली, सुदर्शन भालेराव पतसंस्थेचे एक संचालक आहेत, पण व्यापक दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या कारभारात त्यांचा सहभाग असतो. आणि आज सहकार दिंडीच्या माध्यमातून सहकार आणि समृद्धी, इथे पक्ष नाही, इथे जात नाही, इथे पंत नाही, इथे नातं नाही, इथे भाषा नाही, इथे गरीबी नाही, इथे श्रीमंती नाही. मेहकरच्या पतसंस्थेचा आजचा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल. प्रतापराव जाधव होते, सिद्धार्थ खराब होते, आमदार माजी आमदार राममंदिर होते, मी होतो, सगळ्या पक्षाचे लोक होते, भाजपचे लोक होते, सेनेचे लोक होते, उभाटाचे लोक होते. इथे सुद्धा तसे सगळे पाहायला मिळतात. आणि हे सगळं असताना या ठिकाणी सुद्धा आपल्याला पक्षविरोधी काम करण्याची सवय लागलेली पाहिजे. आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना पतसंस्थाची चळवळ सक्षम झाली पाहिजे. याच्यासाठी काय करायचं? अंशदानाचा विषय काकासाहेब त्याच्यावर बोलतील. अंशदान काय आहे, अंशदानाच्या अडचणी काय, पतसंस्थेचे
तारखेला जसा कुंभमेळा तिकडे चालू आहे तसा आपल्या सगळ्यांचा सहकार मेळावा 8 आणि 9 तारखेला शिर्डीला आहे. आता केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळे धोरण घेत आहे. त्या धोरणाच्या माध्यमातून खरंच सहकार समृद्धीकडे गेला पाहिजे ती मोठी जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांनी पतसंस्थेकडे किंवा बँकांकडे किंवा सहकारी संस्थेकडे पॉझिटिव्ह पाहण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर सहकारी चळवळीत काम करणं अधिक सोपं आहे. पण आपल्या हातात संस्था आहे म्हणून त्याची पूर्णपणे जो तळ राखतो तो पाणी पी संस्थेमधून जाहिरात द्यावी, संस्थेचा एखादा चपाशाचा वापर करावा, संस्थेच्या वाहनाचा वापर करावा, संस्थेमध्ये एखादा कार्यक्रम ठेवावा, त्याचे बक्षीस द्यावे. पण संस्था पूर्णपणे बंदी करून लोकांचं भागभांडवल शून्यावर आणून ठेवायचे जे प्रयोग लोक करतात ते अत्यंत चुकीचे आहे. आणि म्हणून नियमाचं आणि आचारसंहितेचं पालन आपण सुद्धा केलं पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सुदैवानं आपल्या इकडच्या संस्था 200 कोटी 300 कोटी 500 कोटी 700 कोटी पाहिजेची 10,000 कोटी 10,000 कोटीची पतसंस्था सोपं आहे. काकासाहेब कोटीची 1000 कोटीची पतसंस्था या सोपं आहे. इतकं सोपं काम नाही. 50 शाखेचा कारभार पाहायचा म्हणजे गोल्डनचा कारभार पाहायचा, पोते टाकायचे व्यवस्थेत ते काढायचे. मला चांगला आठवते काकासाहेब कोयटे आम्ही शाळेत असताना अलिबाई विश्राम आपल्याला एक फार मोठी तेलाची पार्टी होती आणि लक्ष्मी बँक होती अकोला लक्ष्मी बँकेमध्ये त्यांनी त्या काळात 500 टेलरचे बॅग म्हणजे टेलरचे बॅनर आणि गाण टाकले आणि गाण टाकल्यानंतर जेव्हा त्यांची इन्क्वायरी झाली तेव्हा त्या बॅनरमध्ये सगळं पाणी निघालं आणि लक्ष्मी बँक पूर्णपणे डुबून गेली आणि अलिबाई विश्राम पाकिस्तानला पळून गेले. आणि तेव्हापासून अर्बन बँकेवर खराब दिवस आले. नंतरचा काळ बदलला, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिराजींनी केलं, अर्थव्यवस्था खुली झाली आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये पतसंस्थांचं जाळं वाढलं. आज गोगे साहेब सहकारी संस्थांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला 1 रुपया देत नाही सांगता, शेअर कॅपिटल नाही काय नाही. आम्ही आमच्या पतसंस्था आमच्या भरोश्यावर ते जे शेअर जमा करतो, आम्ही संस्थेमध्ये डिपॉझिट वाढवतो, आमच्या चेहऱ्याकडे बघून डिपॉझिट टाकतात, कागदपत्रावर आम्ही कर्ज देतो, त्याच्यात नफा कमावतो, त्याच्यात गरिबांना पिण्याच्या डोळीला मदत देतो, चष्मे वाटतो, जेवणाचे कार्यक्रम करतो, आध्यात्मिक कार्यक्रम करतो. त्या पॉझिटिव्ह रीतीनं पहा. 90% अधिकारी पॉझिटिव्ह रीतीनं पाहतात, पण 2-4% अधिकारी जर सहकारात आले तर ऑडिटमध्ये असं निघालं, त्याच्यात तसं निघालं, त्याच्यात तसं निघालं. अरे आता आमचेच पैसे आम्हीच वाटले, इतकी बारीक तपासून नका बाबा. आपल्या घरची बायको स्वयंपाक करताना 2 गोळ्या तर अशा प्रकारचं वातावरण चळवळीमध्ये आहे आणि याच्यामधून सर्वांना समृद्धीकडे सहकारातून समृद्धी. पण जिथे व्याजाचा दर जास्त तिथे उद्धव होण्याची दाट शक्यता. आपल्यामध्ये पतसंस्था डिपॉझिट निर्माण करण्यासाठी स्पर्धा घेऊ नका. शासनानं 10% सांगितली, 10%च्या वर देऊ नका. 18%चा फरक समजू शकतो, काही वेळा करावं लागते 18%, पण भाग देऊ नका. 11, 11.5, 12 जून स्पर्धा करू नका. आपण किती मोठे झालो आणि कायद्यात अडकलो तर 3 महिने जमानत होत नाही बाबा. 250 लोक जुळलेले का त्याच्यामध्ये एवढा जोर काही करू नका. पद्धतशीर आपण थोडं 2-2 रन काढत जा. पुढच्या डावात यायचा 100 रन काढायला गेले 0 आउट झाले तर पंचायत होते. म्हणून पतसंस्था चालवणाऱ्यांनी आणि मॅनेजर लोकांना मी विनंती करतो की तुम्हाला 15,000, 18,000, 20,000, 25,000, 30,000 तुमच्या सर्व्हिस प्रमाणे पगार असाल, परंतु अध्यक्ष संचालक सांगतात की ही केस करावी लागती. त्याच्या भांडणीत पडू नका. सुरू अंधारातून सांगा की भाऊ हे जमत नाही तर थांबा. साहेबांनी सांगितली, अध्यक्षांनी सांगितली, शाबाबूचा फोन आलता, कोठारीचा फोन आलता, गणितरामाने करावं लागते. हे सगळं बंद करा. ही चळवळ जर निष्पूर्ण, ज्याला डायबिटीस आहे तर बीपी होऊ शकतो, ज्याला बीपी होऊ शकतो तर हार्ट अटॅक येऊ शकतो, ज्याला हार्ट अटॅक येऊ शकतो त्याची किडनी खराब होईल, त्याची किडनी खराब झाली तर पॅरालिसिस होऊ शकतो. हे सर्व चळवळी म्हणून चांगलं डिपॉझिट घ्या, चांगलं डिपॉझिट वाटा आणि सहकारी चळवळ सुदृढ करा. आज मेहकरमध्ये जोरदार कार्यक्रम झाला. तुमच्या इथे मिरवणुकीत सगळ्यांनी फेटे बांधून एवढा उत्साह, एवढे सगळे लोक मिरवणुकीत सहभागी, लेझिम पथक, अत्यंत चांगला कार्यक्रम तुमच्या इथे झाला. मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सहकारी चळवळ सुदृढ करून समृद्धीकडे आपण जाऊ. जात पंथ
भाषा खरेदी श्रीमंती पक्ष विवेक लावून सरकारच्या चळवळीतून नवीन लोकांना युवकांना रोजगार महिलांना बचत गटाला रोजगार आणि समृद्धीकडे जाण्याचा मार्ग ठेवूया. आपण मला बोलावलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अभूतपूर्व अशा प्रकारचं स्वागत म्हणजे आयुष्याच्या क्षणाला विचारणार नाही अशा प्रकारचं स्वागत. मला सांगण्यात आलं की 50 ते 60 कमाई भरलेला होता. हा मान मित्रांनो माझा नाही. हा मान हा सन्मान सहकार्याचा सन्मान आहे, सहकार्याचा अभिमान आहे आणि तो आपल्याला कायम ठेवायचा आहे. हा ठेवत असताना अनेक अडचणी आपल्या समोर निश्चितपणे आहेत. मित्रांनो आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो जागतिक संघटना जगातल्या सगळ्या देशांची संघटना असलेला आपली जशी पतसंस्थांची संघटना आहे तसं सगळ्या देशांची सुद्धा एक संघटना आहे आणि त्या युनोनं ठराव केला आहे की येत्या 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं केलं जावं. हे युनोच्या मनामध्ये का आलं याची जेव्हा मी खोलामध्ये शिरलो सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेत आहेत. त्यावेळेस लक्षात आलं की युनोच्या सदस्यांच्या लक्षात आलं देशामध्ये जी काही आर्थिक मंदी येऊ पाहते या मंदीला जर उत्तर द्यायचं असेल तर सहकार हाच एक पर्याय आहे. आणि सुदैवानं आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हे 2 वर्षापूर्वी लक्षात आलं आणि त्यांनी केंद्रामध्ये स्वतंत्र सहकारिता मंत्रालय स्थापन केलं आणि अमित शहासारख्या जबाबदार मंत्र्यांकडे जबाबदार खासदाराकडे या मंत्रालयाचा कारभार केला आणि त्यामुळे या सहकारी चळवळीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, होऊ पाहत आहे. त्या उद्देशानं आपण ठरवलं युनोनं ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस युनोच्या घोषणेचं सर्वात प्रथम स्वागत जर कोणी केलं असेल तर तुमच्या आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. एक 15 दिवसापूर्वी सहकार खात्याने एक बैठक आयोजित केली होती की कोणत्या कोणत्या विभागांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये सहकारी सुतगिरण्या होत्या, साखर कारखाने होते, नागरी सहकारी बँका होत्या, मत्स्य सोसायटी होत्या, हाऊसिंग सोसायटी होत्या. 22 प्रकारच्या सहकारी संस्था त्याच्यामध्ये होत्या. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की केवळ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने संपूर्ण वर्षभराचे कार्यक्रम त्या ठिकाणी सहकार खात्याला सादर केले. इतर कोणत्याही विभागांनी सहकारातल्या कोणत्याही विभागांनी या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची डोक्यावर दखल सुद्धा घेतलेली नाही. हे आंतरराष्ट्रीय वर्ष सादर करत असताना संपूर्ण वर्षभरचे कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. आपण एक सहकारी पतसंस्था या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करणार आहोत, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणार आहोत. खास महिलांकरता मी सांगू इच्छितो सहकार सम्राज्ञी नावाची स्पर्धा आपण आयोजित करतो. सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेता परंतु सहकार सम्राज्ञी आपल्या पंडितराव तुमच्या भेटीने मनीषा बोंद्रे मागच्या वर्षी जेव्हा सहकार सम्राज्ञी स्पर्धा आयोजित केली तेव्हा श्रीराम पतसंस्थेच्या मॅनेजर मनीषा बोंद्रे यांचा महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक आला. एवढ्या चिखलीच्या महिला सुद्धा सक्षम आहे. संध्याताई तुम्हाला यांचं नेतृत्व करायचं आहे. आता तुम्ही मागे राहू नका, तुम्हाला विजय ओळी पुढे केलेलं आहे असा तुम्ही पुढे राहा. या सगळ्या महिला सहकारामध्ये सक्षम झाल्या पाहिजे आणि ही सहकार सम्राज्ञीची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये किमान 100 महिलांनी चिखलीच्या भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्व महिलांना विनंती आहे. या स्पर्धा सुद्धा आपण काय आयोजित करतो आहे महिलांचा सहभाग सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये वाढला पाहिजे. आज सहकार खात्यानं आपल्याला कायद्यानं प्रत्येक पतसंस्थेवर 2 महिलांना संचालकपदी घेणं बंधनकारक केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात त्या 2 महिला किती सहभागी होतात याचं आत्मपरीक्षण महिलांनी केलं पाहिजे. त्यामुळे महिलांचा सहभाग पतसंस्था चळवळीमध्ये वाढला पाहिजे याकरता सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित केली. त्याचप्रमाणे युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. त्याकरता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, महाविद्यालयीन युवा गटाकडून तरुणपणाचा त्यांच्यामध्ये सहकाराची भावना रुजावी या उद्देशानं निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. परंतु सगळ्यात मोठा कार्यक्रम जो आपण घेतलेला आहे 8 आणि 9 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये तो कार्यक्रम घेतलेला आहे. 8
सहकार प्रतिनिधी उत्तम मालिकेत आहे. त्याच्यात 50 महिलांचा सहभाग आम्ही घेतलेला आहे जाणीवपूर्वक, 50 लोकांचा सहभाग घेतलेला आहे. आमच्यासारख्या मतदारांना त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे 50 भोंगेसाहेब सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांचा आम्ही त्यात सहभाग घेतलेला आहे आणि 50 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी त्यात केलेले आहेत. आतापर्यंत 12 देशांनी नोंदणी केलेली आहे. 12 देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो आंतरराष्ट्रीय सहकार कसा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आमच्या श्वेताताई महादेवचे पितामह आमच्यावर परदेश दौऱ्यामध्ये होते, त्यांनी बघितलेला परदेशाचा सहकार काय असतो तो तुम्हाला शिर्डीमध्ये बसून बघायला मिळणार आहे. 9 तारखेला 8 तारखेचा जो परिसंवाद आहे तो इतर देशांमध्ये महिलांचा आणि युवकांचा सहभाग सहकारी पतसंस्थांच्या चळवळीमध्ये कसा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला कदाचित माहीत नसेल, परदेशामध्ये सुद्धा सहकारी पतसंस्थांची चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा खंडातल्या 36 देशांची मिळून संघटना आहे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन. तिच्यात अशा खंडातले 36 देश सहभागी आहेत आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छेनं खजिनदार म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झालेली आहे. मी ज्या ज्या वेळेला परदेशामध्ये या बैठकांच्या निमित्ताने जातो, प्रशिक्षणाच्या निमित्ताने जातो, त्यावेळेस मला बघायला मिळतं की परदेशातली सहकारी पतसंस्थांची चळवळ ही खूप सक्षम आहे. ती सक्षम आहे याचं कारण त्या त्या देशांच्या फेडरेशन सक्षम आहे. आपल्याकडचं तुमचं आमचं फेडरेशन निश्चितपणे सक्षम आहे, परंतु सरकारची किंवा सहकार खात्याची जी त्याला पाठिंबा मिळायला पाहिजे तो दुर्दैवानं मित्रांनो आपल्याला मिळत नाही. तर सहकार खात्याच्या 50 अधिकाऱ्यांचा सहभाग आम्ही त्या 8 तारखेच्या कार्यक्रमात अशा करता घेतलेला आहे की परदेशातल्या पतसंस्था फेडरेशनच्या मागे त्या त्या देशाचं सरकार किती भक्कमपणे उभं आहे, किती सपोर्ट देत आहे हे आपल्याला सहकार खात्याला मित्रांनो दाखवून द्यायचं आहे. त्याकरता या 200 लोकांची ही परिषद मित्रांनो आहे. आणि 9 तारखेला जे आहे, 9 तारखेला सकाळी बरोबर 9 वाजता वेळ लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे प्रयागला कुंभमेळा चालू आहे तसं शिर्डीला हा सहकाराचा कुंभमेळा मित्रांनो भरणार आहे. 9 तारखेला बरोबर सकाळी 9 वाजता एका सांस्कृतिक कार्यक्रमाने आपण या सहकार परिषदेची सुरुवात करणार. सांस्कृतिक कार्यक्रम होता. आम्ही जेव्हा परदेशामध्ये जातो त्यावेळेस परदेशामध्ये आम्हाला इंटरनॅशनल नाईटमध्ये सहभाग घ्यावा लागतो. आम्ही त्यांना सांगितलं आमची महाराष्ट्राची संस्कृती काही रात्रीची नाही, आमची संस्कृती दिवसाची. आम्ही परदेशातल्या लोकांना महाराष्ट्राची सकाळ कशी असते हे दाखवणार आहोत. सकाळी कशी भुपाळी वाजते, सकाळी कसा वासुदेव आपल्या दारी येतो, सकाळी कशा महिला रांगोळी काढतात, तुळशीला पाणी घालतात, हे सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी 9 वाजता बरोबर सुरू करणार आहोत. आणि बरोबर 10 वाजता 2 दिंड्यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे. आज जी ही नागपूरहून परवा 29 तारखेला दिंडी निघाली, स्वर्गीय पंजाबराव देशमुखांच्या नावाने ही दिंडी निघाली. ही दिंडी संपूर्ण विदर्भाचा प्रवास करून मराठवाड्यामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे आणि बरोबर 6 तारखेला प्रवरानगरला ती दिंडी येणार आहे. दुसरी दिंडी कालच मुंबईला शुभारंभ झाला. मुंबईला सहकाराचे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थानाला वंदन करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानपासून ती दिंडीची सुरुवात झाली. मी कालच त्या दिंडीचा शुभारंभ करून आज शंभूच्या आग्राच्या निमित्तानं मेहकरला सगळे आलेले होते. आणि या दोन्ही दिंड्या, ती जी दिंडी निघालेली आहे ती स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ यांची निघालेली. इथे सुद्धा प्रतिमा लावलेल्या आहेत बघा. स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ, स्वर्गीय पंजाबराव देशमुख, स्वर्गीय विठ्ठलराव विखे. मुंबईहून जी दिंडी निघालेली आहे स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ यांच्या नावानं, की मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असा प्रवास करून ती दिंडी सुद्धा 6 तारखेला प्रवरानगरला येणार. धनंजयराव गाडगीळ दिंडी, पंजाबराव देशमुख दिंडी या दोन्ही दिंड्या विठ्ठलराव विखेंच्या स्मृतिस्थानाला वंदन करण्यासाठी प्रवरानगरला येणार. आणि 9 तारखेला सकाळी बरोबर 10 वाजता या दिंड्या आपल्या कार्यक्रमस्थळी येणार. त्या ठिकाणी आपण मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी स्वागत करायचे. आज या ठिकाणी मला आल्यानंतर खूप आनंद झाला. मेकरला सुद्धा माझी अपेक्षा नव्हती शांभू. मेकरला कमीत कमी 50 पतसंस्थांनी आपल्या पतसंस्थेच्या दारामध्ये रांगोळ्या काढून, मांडव उभारून, स्टेज लावून, फटाके वाजवून, ढोलताशा लावून या दिंडीचं स्वागत केलं. हे स्वागत माझं नाही मित्रांनो, हे तुमच्या आमच्या सहकार्याचं स्वागत आहे. असं चिखलीकरांनी सुद्धा एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केला. राहुल किमान 1 ते 1.5 किलोमीटरची मिळवणूक त्या सगळ्या पतसंस्था चळवळीच्या कार्यकर्त्यांची असेल. आणि या दिंडी मागचा जो उद्देश मित्रांनो आहे तो उद्देश मला वाटतं चिखली
एखादी पतसंस्था अडचणीत आली की तिची वृत्तपत्रात मोठी बातमी येते आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा नैराश्य पसरतं. शांभवनीचं सांगितलं तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते, परंतु जेल होईल असं कामच मित्रांनो आपल्याला करायचं नाही. त्यामुळे ही महाराष्ट्रातली पतसंस्थाची चळवळ सक्षम कशी होईल, त्याचं शुद्धीकरण कसं करता येईल, याची शपथ आपल्याला शिर्डीला मित्रांनो 9 तारखेला घ्यायची आहे. आणि जे काही नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे, संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे, ते वातावरण या दिल्लीच्या निमित्ताने दूर होत आहे. महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण होत आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणाहून माझ्याकडे निरोप येत आहे, फुलांची उधळण करून, रांगोळ्या काढून, सडा समारंभ करून, गुढ्या उभारून, ढोलताशे उभारून मोठ्या उत्साहात सर्वत्र या सहकार दिंडीचं स्वागत होत आहे. आणि हाच उत्साह मित्रांनो आपल्याला यापुढे कायम टिकवायचा आहे. परंतु हा उत्साह टिकवत असताना आपल्याकडून काही चुका सुद्धा होणार नाही याची सुद्धा दक्षता मित्रांनो आपल्याला घ्यायची आहे. आपण मागण्या अनेक करणार आहोत सरकारकडे. सरकारचे सहकार खात्याचे आपले मतभेद आहेत. भूमिसाहेब ते यापुढे राहणार आहे. आम्ही भांडत राहणार आहोत. परंतु कधी कधी कसं असतं मित्रांनो, घरचा लग्नाचा कार्यक्रम असला, मौतीचा कार्यक्रम असला, सगळे आपण एकत्र येतो ना, तसं सहकार खाता आणि आपलं पतसंस्था फेडरेशन या निमित्ताने आपण एकत्र येतो. सहकार खाता आणि फेडरेशन यांनी जर हातात हात घालून काम केलं तर काय होऊ शकतं हे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, संपूर्ण भारत देशाला मित्रांनो जाणून घ्यायचं आहे. सहकार खात्याशी आमचे वाद आहेत, आमचा औषधाचा वाद आहे, तो वाद यापुढे सुद्धा चालू राहणार आहे. मला सांगायला मोठा अभिमान वाटतो, गेल्या महिन्यामध्ये नवीन सहकार आयुक्तांनी आपला कार्यभार सांभाळला. त्याचं स्वागत करायला मी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. त्यांनी दरवाजातूनच माझा कोपरापासून हात जोडून नमस्कार केला. गावसाहेब काही राग आला का माझा? पण हा राग काका तुमचा नाही, हा नमस्कार तुमच्या सहकार शक्तीला आहे. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रातल्या पतसंस्थांकडून औषधान वसूल करण्याकरता राज्यातले आम्ही सगळे अधिकारी कामाला लावले. सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या पतसंस्थांना जन पछाडलं. परंतु सगळ्या पतसंस्थांनी ठामपणे सांगितलं की जोपर्यंत राज्य फेडरेशन आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही औषधान देत नाही. मित्रांनो, सहकार खात्याचे जे काही परिपत्रक आलेले होते, गेल्या 3 वर्षाचं तब्बल 270 कोटी रुपये औषधान सहकार खात्यानं जमा करायचा चंग मांडला होता. 270 कोटी. परंतु पांडेजी 270 कोटी मध्ये किती वसूल झाले असतील, किती कोटी वसूल झाले असतील? 1 कोटी सुद्धा नाही, केवळ 36 लाख रुपये वसूल झालेले आहेत. हा तुमच्या आमच्या संघटित शक्तीचा विजय आहे. आणि हे आपल्याला संघटित शक्ती शिर्डीला सरकारला दाखवून द्यायची आहे, सहकार खात्याला दाखवून द्यायची आहे. आणि मी सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपल्याला त्या ठिकाणी एक शपथ घ्यायची आहे. आम्ही सहकारी पतसंस्था चळवळीचे कार्यकर्ते चुकीचं काम करणार नाही, अपप्रवृत्तींना आम्ही पाठीशी घालणार नाही. ही सहकारी चळवळ शुद्ध आणि सक्षम करण्याकरता स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ, स्वर्गीय वैकुंठभाई मेहता, स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आणि स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय या सगळ्यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. आणि ही महाराष्ट्रातील पतसंस्थांची चळवळ मित्रांनो आपण सक्षम करून दाखवायची. आपल्याला केवळ सहकार खात्याशी भांडायचं नाही मित्रांनो, पण सहकार खात्याला सांगायचं आहे तुम्ही आम्ही मिळून जर हातात हात घालून काम केलं तर काय होऊ शकतं हे आपल्याला सगळ्या भारताला नाही, सगळ्या जगाला दाखवून द्यायचे. मित्रांनो, जगभरामध्ये ज्यावेळेस मी फिरतो अनुभव कधी कधी असे वाईट येतात की जगभरातले जे काही पतसंस्थांचे फेडरेशन आहे ते अतिशय सक्षम आहे. प्रत्येक फेडरेशनकडे किती कर्मचारी आहेत, किती अधिकारी आहेत याचा जेव्हा मी आढावा घेतो. 6 महिन्यापूर्वी मी कोरियाला गेलो होतो. त्या कोरियामध्ये जेव्हा मी प्रशिक्षणाला गेलो होतो, कोरियाचं प्रशिक्षण केंद्र बांधण्याकरता कोरियन फेडरेशननी 200 कोटी रुपये खर्च केले. 200 कोटी. आणि त्या 200 कोटीपैकी सरकारने किती दिले? 200 कोटी त्या सरकारने दिले. तुम्हाला आम्हाला सरकार काय देतं? आम्हाला काही मागायचं नाही. आर्थिक लाभ आम्हाला सरकारकडून, सहकार खात्याकडून अजिबात नकोय. परंतु किमान आमच्या पाठीवर शाबासकीची थाप तरी मारा. आमच्यातला एखादा माणूस चुकीचं काम करीत असेल म्हणून हे सगळेच माणसं चुकीचं काम करतात का? एकेका पतसंस्थेचा आढावा जर घेतला तर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं काम मित्रांनो सगळे पतसंस्था चळवळीचे कार्यकर्ते करत आहेत. परंतु सहकार खात्यानं आमच्या पाठीवर थोडीशी का होईना शाबासकीची थाप मारावी. आणि जे प्रदेशातल्या पतसंस्था सक्षम कशा झाल्या, 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. मी आता सांगितलं कोरियन फेडरेशन
कोरियन फेडरेशनचं ट्रेनिंग सेंटर 200 कोटी रुपयाचं आहे. कोरियन फेडरेशनकडे कर्मचाऱ्यांची संख्या 120 आहे आणि आमच्या राज्य फेडरेशनकडे पतसंस्था किती आहे? 16,000. आणि आमच्याकडे कर्मचारी किती आहे? 5 पूर्ण वेळ आणि 1 अर्ध वेळ, म्हणजे फक्त 5.5 कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही राज्याची चळवळ चालवतो. तर आम्हाला पगाराला पैसे पडत नाही. हे आर्थिक फळ आम्हाला द्यायला पाहिजे. सरकारकडून आम्हाला काही नकोय, परंतु आम्ही जे काही उपाय सुचवतोय त्याची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. थकबाकी वसुलीचा आपला अतिशय जटिल प्रश्न आहे. पतसंस्था अडचणीत येण्याचं सर्वात प्रमुख कारण काय तर असेल? 2 कारण आहेत माझ्याकडे. एक कारण विविध बँकांमध्ये अडकलेले पतसंस्थांचे जे निधी आहेत पंडितराव, ते एक प्रमुख कारण आहे. चिखली, बुलढाणा, मलकापूर या भागातले अनेक पतसंस्थांचे मलकापूर अर्बन बँकेमध्ये पैसे अडकलेले, बुलढाणा जिल्हा बँकेमध्ये पैसे अडकलेले होते. मलकापूर अर्बन बँकेच्या विरोधी आम्ही आतापर्यंत 3 आंदोलन केले. किती केले शाबू? 3 आंदोलन केले. प्रत्यक्ष 1000 महिन्यावर जाऊन आम्ही आंदोलन केलं, परंतु आमच्या पतसंस्थांना बळ न देता त्या एका चुकीचं काम करणाऱ्या बँकेला सरकार बळ देत आहे, याचा जाब मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी विचारायचं. आणखी एक पतसंस्था अडचणीत येण्याचं एक कारण आहे. मलकापूर सारख्या अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आहेत, ते त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगणार आहे सरकार खात्याला. आणखी एक अडचणीत येण्याचं कारण आहे आपली थकबाकीची वसुली. थकबाकी वसुलीचा जो रोग लागलेला आहे त्याला 1-2% आम्ही कारणीभूत असू, मी नाही म्हणत नाही. आम्ही काही केलेल्या चुकीच्या कर्ज वाटपामुळे आमचे कर्ज थकीत झाले असतील, परंतु ती कर्ज वसूल करण्याकरता आमच्याकडे जी काही यंत्रणा आहे, जे वसुलीचे कायदे आहेत, ते आम्हाला पुरेसे नाही. मी आता जेव्हा परदेशातलं उदाहरण तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, परदेशामधल्या वसुलीचे कायदे असे आहेत. इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशातल्या वसुलीचा कायदा असा आहे मित्रांनो, तेवढंच उदाहरण सांगून मी माझं मनोगत संपवणार आहे. तिथले कायदे असे आहेत, त्या देशातल्या सगळ्या पतसंस्था सहकार खात्याशी ऑनलाईन जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही म्हणतो आम्हाला सहकार खात्याने त्यांच्याशी जोडून द्यावं. ही जबाबदारी राज्य फेडरेशन घ्यायला तयार आहे की आमच्या कामकाजाचा मिनिट टू मिनिट रिपोर्ट सहकार खात्याला, सहकार आयुक्तांना त्यांच्या टेबलवर मिळेल. ती परवानगी आम्हाला सहकार खात्यात देत नाही. या परदेशामध्ये सगळ्या पतसंस्था ऑनलाईन सहकार खात्याशी जोडल्या. प्रत्येक मिनिटाचा रिपोर्ट सहकार खात्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो, त्या देशाच्या फेडरेशनला बघायला मिळतो. आणखी तिथल्या पतसंस्था ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्या महसूल खात्याशी जोडल्या गेल्या, त्या पोलीस खात्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या वाहतूक नियंत्रण कक्षाशी जोडल्या गेल्या आहेत, त्या शिक्षण संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. का जोडल्या गेल्या आहेत? तर याकरता जोडल्या गेल्या. एखाद्या पतसंस्थेचा एखादा कर्जदार जर थकबाकीत गेला, त्याचा ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला रिपोर्ट पोलीस खात्याकडे जातो, दुसऱ्या मिनिटाला रिपोर्ट वाहतूक नियंत्रण कक्षाकडे जातो. वाहतूक नियंत्रण कक्ष काय करतं? त्या थकबाकीदाराची गाडी, त्याच्याकडे मोबाईल नंबर, ताबडतोब गाडी नंबर येतो, ती गाडी त्या सिग्नलवर थांबवली जाते. त्या थकबाकीदाराला सांगण्यात येतं, तुझी गाडी बाबा साईडला लाव, तू अमुक पसरवते तर थकबाकीदार आहे, ती थकबाकी भरून मग तुझी गाडी येते. आणि परदेशामध्ये रस्ते एवढे मोठे आहेत, अर्थात राहुल भाऊ तुम्ही जे काही तुमचं फेसबुक लावून पाहिलं नाही, ड्रायव्हर किंवा माणसाला गाडी चालवण्याचं फेसबुक लावून मी केलं होतं, त्यामुळे गाड्या थांबायच्या कशात. परंतु ते तंत्रज्ञान आपल्याकडे यायला खूप वेळ लागणार आहे. त्या ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितली जाते आणि त्या थकबाकीला घरी जायला सांगितले जाते. तू अमुक पद्धतीची थकबाकी भर, मग तुझी गाडी घेऊन जा. शिक्षण खात्याशी जोडल्या गेलेलं आहे. का जोडल्या गेल्या? त्या देशातल्या सगळ्या शाळांमध्ये तो रिपोर्ट जातो, कोणत्या पतसंस्थेचा कोणता थकबाकीदार झालेला आहे. आणि त्या थकबाकीदाराचा मुलगा जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये येतो, त्या मुलाला सांगण्यात येतं की अरे बाबा, तुझा बाप अमुक पतसंस्थेचा थकबाकीदार आहे, त्याला थकबाकी भरायला सांग, मग तू शाळेत येऊ. ते पोरगं रडत रडत घरी जातं, त्याच्या मम्मीला म्हणतं, मम्मी पप्पा अमुक पतसंस्थेचे थकबाकीदार आहे. एकदम मम्मी जर आवाज काढला, पप्पाची काय हिंमत आहे थकबाकीला भरण्याची. तो माणूस ताबडतोब जातो आणि त्या पतसंस्थेची थकबाकी भरतो. अशा प्रकारचे कायदे महाराष्ट्रात यावेत का, याचा विचार मित्रांनो आपल्याला करायचे. काही निबंध आपल्यावर घालून घ्यायचे का, याचा विचार आपल्याला करायचंय. आपल्या शेजारचा नेपाळ देश आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 1/3 लोकसंख्या आहे, फक्त 3.5 कोटी.
इतर देशांमध्ये म्हटलं जातं क्रेडिट युनियन, त्या साकोस ज्या आहेत नेपाळमधल्या, त्या साकोसमध्ये एखादा ठेवीदार जर ठेवायला आला, त्याला सांगितलं जातं फेडरेशनचं एक 2 तासाचं ट्रेनिंग तू घे, मग आमच्याकडे तू सभासद हो, मग आमच्याकडे ठेव. कशा करता? त्या ठेवीदाराला त्या संस्थेचं बॅलन्स शीट कसं वाचायचं याचं प्रशिक्षण दिलं. कर्जदाराला सुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागतं 3 तासाचं. त्या कर्जदाराला सांगितलं जातं तुला कर्ज काय व्याजदर मिळणार आहे, ते व्याजदर सरळ एका चक्रव्याढ आहे, एका महिन्याला तुला काय हप्ता पडेल, आणि त्या हप्ता जर तू थकवला तुझ्यावर 101 ची काय कारवाई होईल याचं प्रशिक्षण त्यांना दिलं. त्याचबरोबर मित्रांनो, संचालकांना सुद्धा तुम्हाला एखाद्या संस्थेत संचालक व्हायचं असेल, तुम्हाला 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुमचा निवडणूक अर्ज वैध ठरत नाही. अशा प्रकारचे बंधनं घालून घ्यायला आपण तयार आहोत का, याचा विचार आपण त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, गेले 2 वर्ष झाले सिव्हिल सारखी प्रणाली राज्य फेडरेशनने विकसित केलेली आहे. कोणत्याही बँकांमध्ये तुम्ही गेला तर सिव्हिल रिपोर्ट पाहिल्याशिवाय त्या बँका कर्ज देत नाही. सिव्हिल रिपोर्ट मध्ये आमचा समावेश होत नाही, त्यामुळे राज्य फेडरेशनने क्लास नावाची प्रणाली विकसित केलेली आहे. ही प्रणाली सगळ्यांना आपल्याला लागू करून घ्यायची आहे. त्याचबरोबर एक सहकार बास्केट नावाचं आपण एक ऍप डेव्हलप केलेलं आहे. अमेझॉन कंपनी आपण ऐकतो, फ्लिपकार्ट कंपनी आपण ऐकतो, सहकार बास्केट का असू नये, हा प्रत्येक गावातला छोटा मोठा व्यवसाय. चिखलीमध्ये जर 100 दुकानदार एकेका पतसंस्थेशी जॉईन झाले तर त्या दुकानामध्ये कोणता माल मिळतो हे त्या सहकार बास्केटच्या ऍपमधून त्या ग्राहकाला कळेल आणि त्या दुकानामधून तो माल विकत घेतला जाईल. चिखलीच्या सर्व पतसंस्थांना मला विनंती आहे की त्यामध्ये हा सर्व माल घरपोच पोहोचवण्याची सुद्धा तुम्ही व्यवस्था करा. मुंबईपोत तुमची पतसंस्था नवीन इमारत झालेली आहे, त्या नवीन इमारतीमध्ये तुम्ही प्रवेश करीत असताना हे सहकार बास्केट ऍप डेव्हलप करा आणि संपूर्ण चिखली जशी सहकारमय आहे तसं चिखलीचा व्यापार सुद्धा हा सहकारमय झाला पाहिजे. अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट मला आठवतं राहुल भाऊ ज्यावेळेस आमदार होते तर मी तुमच्याकडे मागणी केली होती, राहुल भाऊ, की चिखलीमध्ये पतसंस्था चळवळ एवढी चांगली आहे की चिखली हे गाव आदर्श पतसंस्था गाव म्हणून ओळखलं जावं. तुम्ही सरकारला प्रस्ताव पाठवा, पण मला वाटतं आपण सगळे म्हणून श्वेताताईंना आठवून पाठपुरावा करू की चिखली गाव हे सहकारी पतसंस्था गाव म्हणून घोषित करावं आणि एक मॉडेल म्हणून राज्य फेडरेशन त्याची जबाबदारी घेईल की चिखली गावातल्या सगळ्या पतसंस्था कशा सक्षम आहे याचं एक मॉडेल आपण संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला दाखवून देऊ, संपूर्ण जगाला दाखवून देऊ. ही जी काही चळवळ मित्रांनो आहे ही टिकवण्याकरता आज तुम्ही ज्याप्रमाणे दिंडीचं स्वागत केलेलं आहे तसंच मी सगळ्यांना तुम्हाला निमंत्रण देतो की येत्या 9 तारखेला सुद्धा आपण सगळ्यांनी झाडून, विशेषतः कर्मचारी वर्गाला माझी विनंती आहे, आपल्याला या पतसंस्था चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची. राज्यामध्ये दिंडीच्या माध्यमातून हे जे चित्रच आपण फिरवलं ना याचा उद्देश एकच, पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, पतसंस्था चळवळीची इमेज बिल्ड झाली पाहिजे आणि पतसंस्था चळवळीचं मार्केटिंग सुद्धा झालं पाहिजे. सध्या जमाना मार्केटिंगचा आहे. कर्मचारी बांधवांनो, तुम्हाला अनेक वेळा वाटतं की आपण पतपेढीपेक्षा एखाद्या बँकेत कामाला असतो तर जास्त चांगलं जातं, परंतु तुम्हाला अभिमान वाटावा असं काम, असं नाव जर पतसंस्था चळवळीने केलं तुम्हाला सुद्धा आपण एका पतपेढीमध्ये कर्मचारी आहोत याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटणार नाही. एवढी प्रतिष्ठा या पतसंस्था चळवळीला कर्मचारी बांधवांना आपल्याला मिळून द्यायचे. तर प्रत्येक पतसंस्थेचे सगळे चेअरमन, सगळे संचालक आणि सगळे कर्मचारी शिर्डीला आलेच पाहिजे असं माझं आग्रह आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना एक मुखाने ठरवले, ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून मला सांगितलं की आमच्या पतसंस्थेनं आम्हाला भरपूर दिलेले, आमची रोटी म्हणजे आमची पतसंस्था आहे, आम्हाला खोट्या पाण्याला पतसंस्थेने लावलं आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांकरता आपण प्रवेश शुल्क घेतलेलं आहे फक्त 700 रुपये. 700 रुपयामध्ये काय तर लक्षात घ्या, 700 रुपयामध्ये सकाळचा चहा, पाणी, नाश्ता, जेवण, आयटी, पुष्टाचं साहित्य फक्त द्यायचं आहे तुम्हाला. ती बॅग 200 रुपयाची आहे. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमच्या चेअरमनला आम्ही विनंती करू की 700 रुपये आमच्या पगारातून कापा, परंतु आम्हाला शिर्डीला जायचंच आहे. तर चिखलीचे कर्मचारी सुद्धा याला तयार आहेत का? हात वर करून याला संमती द्या.
शेवटची माझी विनंती अशी आहे की आपली नोंदणी तुम्ही आधी करा. सुदर्शनजी भालेराव आहेत, पंडितराव आहेत, मंगेश भाऊ आहेत, प्रवेशिका ज्या आहेत त्या तुम्ही आधी घ्या. आमची तर विनंती होती की ते 31 तारखेच्या आत घ्या. 31 तारखेच्या आपण आता थोडीशी 2-3 दिवस तारीख वाढवून घेऊ. तुम्ही प्रवेशिकाची नोंदणी जेवढी आगाऊ कराल तेवढं आम्हाला तुमचा आदरातिथ्य करणं प्रोसेस सोयीचं होईल. त्याचं एक लक्षात घ्या, तुम्ही जर जास्त संख्येने आलात, आम्ही ठरवलंय त्याच्यापेक्षा शंभरला मी आता विचारलं किती प्रतिनिधी, शंभर म्हणजे 5,000 रुपये येते. आम्ही 5,000 लोकांचं जेवण केलं आणि प्रतिनिधी जर 7,000 आले तर 2,000 लोकांची जेवणाची व्यवस्था शंभर आम्ही कशी करायची. तर सगळ्यांनी आगाऊ नोंदणी करावी म्हणजे तुमच्या आदरात